नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी आज रोपळे गावामध्ये धीरज पवार यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे. आज या ठिकाणी प्लॉटमध्ये जर आपण बघितलं तर चोचीचं प्रमाण या ठिकाणी दिसत आहे. मग चोच येऊ नये म्हणून काय करावं किंवा चोच कशामुळे येते? त्याच्यासाठी आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करायला लागणार आहेत, याबद्दल मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता की साधारणपणे पूर्ण केळ पिकलेला आहे किंवा पूर्ण केळामध्ये ग्रोथ वगैरे एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण पुढच्या कडच्या शेंड्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी भाग जो आहे तो पेशीचं विभाजन न झाल्या कारणामुळं इथं तुम्हाला हा छोटी छोटी टोक आल्यासारखं दिसतात. म्हणजे याला निपल फॉर्मेशन असं पण याच्यामध्ये म्हणतात. मग हे कशामुळे होतं? तर आज आपण सगळ्या टोटल प्लॉटमध्ये जर बघितलं तर सगळीकडे पाणी आहे. पण हे असलेलं पाणी झाडांद्वारे मुळीद्वारे साधारणपणे ह्या पुढच्या कक्षेमध्ये येतच नाही आणि त्याच्यामध्ये न आल्या कारणामुळं आपल्याला या ठिकाणी चोच आल्यासारखी दिसते. मग ह्याच्यामध्ये दुसरे पण अजून कारण आहेत की त्याच्यामध्ये न पाणी आल्यामुळं त्या ठिकाणी काय होतं तर तिथल्या पेशींचा विकास होत नाही आणि विकास न झाल्यामुळं तिथल्या पेशींमधलं पाणी आटल्यामुळं किंवा तिथल्या पेशींमधलं पाणी संपल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला चोच दिसत आहे. मग ह्याच्या भविष्यामध्ये एक्सपोर्टसाठी कोणकोणते तोटे होतात? तर ज्यावेळेस आपला माल इथून कट होऊन ज्यावेळेस आपला शीतगृहामध्ये जातो त्या काळामध्ये ज्यावेळेस आपण इथिलीन वायू सोडला जातो त्या वायू जो आहे तो म्हणजे ह्याच्यामधून फणीच्या खालच्या देठापासून ते वरच्या शेवटच्या कडापर्यंत इथिलीन वायू जो आहे तो पाणी नसल्या कारणामुळे ह्या पुढच्या एरियामध्ये पोहोचतच नाही. ह्याच्यामध्ये न पोहोचल्यामुळं भविष्यामध्ये जे आपलं केळी एक्सपोर्टला जाणार आहे त्याच्यामध्ये पुढची केळी पुढच्या कडचे निपल जे आहेत ते हिरवेगार दिसतात आणि पाठीमागे केळी आपली पिकलेली दिसते. मग हे होऊ नये म्हणून आपल्याला काय उपाययोजना कराव्या लागतील? तर साधारणपणे सगळ्यात जास्त आपल्याला मुळीवरती काम करणं गरजेचं आहे. मग मुळीवरती काम करत असताना त्याला जर आपल्याला सुरुवातीला जर द्यायचं झालं तर ड्रीपमधून फॉस्फरिक ऍसिड 2 लिटर, 12-61-03 किलो, त्याच्यामध्ये आपलं प्रोमिन 1 लिटर हे पहिल्या डोसमध्ये द्यायचं. त्यानंतर 2 नंबरचा ड्रीपमधून साधारणपणे कॅल्शियम नायट्रेट 5 किलो, 13-045 5 किलो, पिढे 1 लिटर आणि त्याच्यामध्ये पीएमएक्स झिंक अर्धा किलो या प्रमाणात ड्रीपमधून हे सलग 2 डोस करणे आणि फवारणीद्वारे पण चोच येऊ नये म्हणून आपण चिलेटेड कॅल्शियम 1 ग्रॅम, 13-045 2 ग्रॅम, बोरॉन 1 ग्रॅम आणि पीएमएक्स झिंक अर्धा ग्रॅम आणि त्याच्यामध्येच प्रोमिन 2 ग्रॅम या पद्धतीने जर आपण स्प्रे आणि ड्रीप या दोन्ही माध्यमातून जर आपण प्रयत्न केला तर याच्यामध्ये आपल्याला 100% भविष्यामध्ये येणारी जी चोच आहे ही चोच कमी दिसेल आणि खालच्या एरियामधून पाण्याचं वहन जे आहे ते शेवटच्या टोकापर्यंत होईल आणि तुमच्या प्लॉटला चोच येणार नाही. धन्यवाद.